तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. शेवीसाठी ओवी घेतलेले अध्याय 12 आहे. त्याच्यावरचा श्लोक 11 आहे आणि ओवी 135 आहे. हा 12वा जो अध्याय आहे तो भक्तीचा कळस आहे. भक्तियोगातला कळस आहे. ज्ञानेश्वरी ही त्रिकांडात्मक आहे महाराज. कर्म, उपासना आणि ज्ञान तिन्ही कांडाने युक्त आहे महाराज. आता आपला हा शेवटचा दिवस म्हणजे आज एकादशी पर्व काळ आहे आणि पर्व काळाची एकादशीची सेवा मिळणं हे माझं एक भाग्य आहे. पहिलाच दिवस आहे म्हणजे पहिलाच इथं आतापर्यंत काय नाही, तरी पण एक संबंध असतो ईश्वराने मानलेला. कुठं कुणी कधी जायचं, कुठं कुणी कधी जायचं हे ईश्वर नियोजनात ठरलेलं असतं बरं. आणि त्या नियमाप्रमाणे आजची माझ्या भाग्यानं ही सेवा मिळाली. कारण का सेवा मिळणे हे भाग्याचंच असतं महाराज. तुम्ही मी सेवा करतो सगळी संसाराची, त्याच्यासाठी भाग्याची काय गरज नाही. तिथं तुमचं कर्म आहे, राहिलं आहे ते तुमच्याकडे सेवा करून घेतो महाराज. संसारात सेवा करा म्हणायची काही गरज नाही, ती करतच महाराज. करावंच लागतं महाराज. नाही करावं लागतं असं म्हणतात लोकांचा एक तो समज आहे महाराज. पण परमार्थ महाराज करावा लागतो, त्याचं नाव परमार्थ आहे. होतं त्याचं नाव आहे संसार आणि प्रयत्नाने करावं लागतो त्याचं नाव आहे परमार्थ महाराज. आपला हा भागवत धर्म आहे आणि भागवत धर्माची ही एक पताका आहे महाराज. लक्षात ठेवायचं. ही साधू संतांनी तुमच्या आमच्या कल्याणासाठी वेदाचं एक मनोगत जाणून घेऊन आपल्या वारकरी संप्रदायाला भागवत धर्माला वेदानं बांधलेला आहे. वेदाला मानणारा आपला भागवत धर्म आहे. वारकरी संप्रदाय आहे महाराज. अत्यंतिक महत्त्वाचा आहे महाराज. पुष्कळ जसे संप्रदाय आहेत महाराज, पण वेदाला अनुसरून जाणारा भागवत धर्म वारकरी धर्म आहे महाराज. वेदाला का जाणायचं म्हणाल, वेदाचं काय ऐकायचं म्हणाल, तर वेद हा तुमचं आमचं कल्याणाचं यथार्थ सांगतो. बाकीचे आई वडील कल्याणाचं सांगतात, पण त्यांच्या सांगण्यात कल्याण असं नाही. आमच्यासारखे महाराज लोक देखील सांगायला सुटले जातात, पण नेमकं कल्याणच सांगतील असं नाही महाराज. कारण का कल्याण म्हणजे काय हेच अजून कळायला बराचसाच काळ जाईल महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज आपल्याला वेदाचं चिंतन करायला पाहिजे. वेदाचं काय करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. नुसतं पाठांतर करूनही चालत नाही महाराज. त्याच्यासाठी अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि म्हणून आपली ही परंपरा जी आहे ती गुरु शिष्य परंपरा आहे, देवभक्त परंपरा आहे. आणि म्हणून आपल्याला एक 4 कृपा संपादन करावं लागणार आहे. पहिली ईश्वर कृपा संपादन करावी लागणार आहे. कारण का ईश्वर कृपा संपादन झाल्याशिवाय यथार्थ संतांची भेट होत नाही. लक्षात ठेवा. आमच्यासारखा महाराज भेटेल काय अडचण नाही तुम्हाला, पण संत महात्मे भेटणं फार फार कठीण आहे. कारण का ते संत अवतार घेऊन आलेले असतात. हो, तुम्ही मी आलोय, पण तुमचा आमचा अवतार नाही, जन्म आहे. आणि संतांचा अवतार आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी म्हटले. बोलेले ऋषी 7 भावे वर्ताय. सांगाय ना, सांगणं वेगळं, सांगावं तरी लागणारच आहे महाराज. पण आचार आणि विचार या दोन्हीची सांगड घालणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून संत महात्मे हे तुम्हाला सांगायसाठी का आलेत महाराज? काय काम नव्हतं म्हणून? उडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. तुम्ही आम्ही एखाद्या माणसाला सांगतो, अरे बाबा हे पितच ते बरोबर नाही, तो आमका करतो ते बरोबर नाही. कारण का तो कुठेतरी निषेधातनं वागायला आला तर त्याचा घात आहे, कळतं महाराज. तसं संतांना तुमचा आमचा कशात नेमका घात आहे, बरं मनुष्य जन्म कशासाठी आहे हेही कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का बोध करता येतो तो मनुष्य देहातच करता येतो. पशु पक्षी पुष्कळ आहेत महाराज तशी, पण त्यांना बोधाचा अधिकार नाही. हार भय मैथून निद्रा
हे सर्व धर्म समान आहेत, पण भगवंतानं तुमच्या आमच्या ठिकाणी एक बुद्धीचा अंक दिलाय, तो अत्यंतिक महत्वाचा दिलाय. आता ती कशी वापरायची, कुठे वापरायची, हे तुमच्या आमच्या अधिकारावर आहे. कारण का इथे अधिकार संपन्न पाहिजे महाराज. संत काय करतात महाराज, तुम्ही आम्ही हे संसारात बुडायला लागलोय महाराज, बुडत आहे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून महाराज. म्हणून ती अवतार घेऊन आले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड युवा. ते यांच्याकडे दया हे भांडवल आहे. 80 कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीती म्हटली महाराज. आमची माणसंही बायकापोर आपल्यावर प्रेम करतात, इष्टमित्र हे सगळे सखे सोयरे ही आपल्यावर प्रेम करतात महाराज. पण ती प्रेम जी करतात ती काहीतरी स्वार्थापोटी करतात. पुढं त्या लेकराने आपल्याला बघावं किंवा अन्य काय त्याच्यात त्यांचा हेतू असतो महाराज. पण संतांच्या ठिकाणी यातला काही हेतू नसतो महाराज. केवळ तुम्ही आम्ही बुडायला लागलोय ते त्यांना कळलेलं आहे महाराज. आणि त्यातनं त्या बाजूला काढण्यासाठी, योग्य दिशेला नेण्यासाठी, नाही योग्य ठिकाणी नेण्यासाठी त्यांचे अवतार आहेत महाराज. म्हणून अवतार तुम्हा धराया त्याचं कारण जाऊन दिले महाराज. तिने सांगितले आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाची. बोलेले ऋषी सात भावे झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टाचा भार ओढला तो. त्यांचं कार्य मोठं आहे महाराज. पण नुसतं संत म्हणून चालत नाही महाराज. अगोदर ईश्वर कृपा व्हायलाच पाहिजे महाराज. कारण का आपल्याकडे 3 दोष आहेत, त्रिकांडात्मक ज्ञानेश्वर आहे. सगळा वेद आहे तो त्रिकांडात्मक आहे महाराज. वेद म्हणजे 4 वेद आहेत. त्याच्यावर महाराज व्यास महर्षीने सूत्र केलेली, सूत्रावर शंकराचार्याने भाष्य केलेलं आहे महाराज. अतिशय अमोघ आहे महाराज. शंकराचार्यांचा त्यावेळेस अवतार नसता तर तुम्हाला काही कळलं नसतं महाराज. परमार्थ करून देखील आपण डुबगया झालो असतो महाराज. एवढं कार्य त्यावेळी महाराज शंकराचार्याने केलेलं आहे महाराज. महान मोठं कार्य केले. कारण का त्यांनी या द्वैताचा निराश करून, बाद करून अद्वैत एक सूत्र त्यांनी महाराज तुमच्या आमच्या हातात आणून दिलेलं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी तुम्हाला महाराज कुठेतरी एखाद्या महात्म्याला शरण जाऊन अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपल्याला परमार्थाची गरज वाटावी महाराज. गरजेनं परमार्थ करणं वेगळं आणि कोणीतरी सांगितलंय म्हणून डोकं करतात म्हणून मनाला आलंय म्हणून करणं वेगळं महाराज. गरजेनं दवाखान्याला जाणं वेगळं आणि कुणासंगत तरी जाणं वेगळं महाराज. तसं आपल्याला बंद आहे, त्या बंधातनं निवृत्त व्हायला पाहिजे. हे जर आपल्याला कळलं महाराज तर तुम्हाला देवाकडे संताकडे जा म्हणायची गरज नाही महाराज. पण कळतं कुणाला हाही प्रश्न आहे महाराज. हे 3 दोष तुमच्या आमच्याकडे सगळ्याकडे आहेतच महाराज. मला दोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे. आवरण दोष म्हणजेच पहिला आहे आत्मा काय कळलेला नाही, देव काय कळलेला नाही, जग काय कळलेलं नाही, जीव काय कळलेला नाही, ब्रह्म काय कळलेलं नाही, माया काय कळलेलं नाही, ईश्वर काय कळलेला नाही महाराज. आपल्या स्वरूपाचंच अज्ञान याचं नावावरण आहे. पहिला दोष आहे. त्यातनं आपल्याला काहीतरी आपल्या स्वरूपाला विसरलो, या दिसणाऱ्या परमार्थाला सत्य मानलो, संसाराला त्याच्याच काहीतरी मिळवायची इच्छा केली, त्यातनं विक्षेप दोष निर्माण झाला. आणि ते करत असताना काहीतरी क्रिया कमी जास्त होतं, त्याच्यातनं पाप होतं, त्याला मनदोष म्हटले. आता सोडवताना उलट्या मार्गाने सोडवायला तुम्हाला निष्काम कर्म करणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून आपल्या कर्मात 2 अंश देऊन दिलेत महाराज. एक विहित आणि दुसरं निषेध. निषेधाचा पूर्ण त्याग आहे. शास्त्रानं ज्याला ढकल आहे करू नका म्हणून सांगितले त्याला काय म्हणायचं, निषेध म्हटले महाराज. आणि विहित शास्त्रानं जे करा म्हणून सांगितलंय ते करणं आज आपल्याला गरजेचं आहे महाराज. त्यात नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित ही 4 आलेत त्याच्यात.
पण साधकाच्या पक्षी, वारकरीच्या पक्षी, मुमुक्षीच्या पक्षी सांगायचं तर महाराज त्यानं काम्य करू नये आणि प्रायश्चित घ्यायची पाळी येऊ नये. नित्य आणि नैमित्तिक कर्म करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. नित्य नैमित्तिक कर्म करणं म्हणजे आता इथे येऊन सेवा करणं, देवाचं नामस्मरण करणं, काय असेल ती सेवा करणं या कायनं आणि चित्तात भगवंताचं चिंतन असणं. नित्य आणि नैमित्तिक, आता तर हा नैमित्तिक आहे. सप्ताह करणं, वर्षातनं 1-2दा असतो आपल्या तिथी नियमानं, 15 दिवसातनं एकादश असते, आपली वारी असते, जे नियमानं ठरलेलं असतं त्या याच्यातनं त्याला नैमित्तिक निमित्तानं केलेलं. नित्य आणि नैमित्तिक. आता नित्य वारकऱ्याला करणं अत्यंतिक गरजेचं आहे. नित्य नियमन आम्ही ते लक्ष्मी वल्लभ तयार होईल. का महाराज? तर नित्य नियमानं अनादिकालाचे आपल्या ठिकाणी दोष आहेत अंतःकरणाच्या ठिकाणी महाराज. परमार्थ करायचं म्हणजे काय नेमकं करायचं हेच आपल्याला कळणं झालं महाराज. आपल्या चित्ताची शुद्धीकरण करणं याचं नाव परमार्थ करणं आहे. हे 2 दोष तुम्हाला प्रयत्नाने निवृत्त करावंच लागणार आहे, मल आणि विक्षेप. मल कशाला म्हणायचं? खाऊन ते खातंय, जाऊन इकडे जातंय, करून ते करतंय, त्याला काय म्हणायचं? मल. आता तो वारकऱ्याकडे नसतो तरी पण पाठीमध्ये संस्कार असतात आणि आता त्याने काही करू नये असं म्हणून तो दोष निवृत्त होण्यासाठी आपण निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्मानं मलदोष जातो. निष्काम उपासना जर झाली तर मला देवाची या चाडे आळवावे देवा, पाडून या ओसू देह भावा, भक्तांशी जाणारे देही गेल्या शापास, विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन. मग आपल्याला भक्ती करतो का नाही? नावडे आहे का आवडे आहे? आपण चौकशी करायची. हो, आपण वारकरी आहोत. हे काय आहे? परमार्थ करत असताना शास्त्र, सद्गुरू, संत सांगतील ते लोकांकडे बघायचं नाही. आम्हाला सवय काय झाली आहे माहिती आहे काय? बाहेर बघायची. आपल्याकडे किती प्रगती झाली त्याच्यात. आज आपल्याला मलदोष गेला का? किती मिळवलं तर आपली शांतती झाली का? विक्षेप दोष म्हणजे मिळवा वाटतं, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. किती मिळवलं तर ती शांत होत बर, किती मिळवलं तर समाधान होईल या विश्वातलं. किती मिळवलं तर थांबू आपण, त्याला शेवट कुठं? शेवट नाही म्हणत, अपार अथांग आहे म्हणत. आणि ती निष्काम उपासना जर झाली तर देवाची एक आत महाराज तुम्हाला सगुण साक्षात्कार होतो महाराज. काय होतो? आणि त्यावेळी मग विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, हा एक भाव होतो महाराज. आणि असं झाल्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो आवरण दोषाचा आहे महाराज. आवरण दोष ईश्वर देखील काढू शकत नाही, ते सद्गुरूकडे खात आहे. कुणाकडं? बघा काय म्हणायचं आहे. आजच चिंतन म्हणून करायचं. मी काय खराब प्रवचनकार नाही दादा, काय महाराज नाही, लक्षात ठेवा. तुमच्यातला जे एक घटक मी आहे. पण एक तळासकर महाराज तुम्हाला माहिती असतील, तळासकर बापू महाराज, त्यांच्या सानिध्यात काही दिवस माझे गेलेत. तळाशीच्या वारीला, पायदिंडीला 5-7 वर्षी बैलगाडी होती, त्यामुळे त्यांचा सहवास लहानपणापासून मिळाला. त्यांच्याकडेच अत्याळकर गुरुजी, बोळाईकर, महादेव पाटील गुरुजी, त्यांनी त्यांच्याकडेच विचारसागर ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. आणि गुरुजींची मला थोडीशी सेवा करायला संधी मिळाली आणि त्यांच्याकडं थोडं श्रवण झालं आहे. माझी काही शाळा तेवढी नाही, वाचता येते पण लिहिता येत नाही. पण त्याने एक ठोकून 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 मडकं तयार, सांगायला काय अडचण नाही महाराज. तुमच्यातलाच एक मी पाहिक आहे, लक्षात ठेवा. पण परंपरा महत्वाची आहे. आपली परंपरा जी आहे, कारण का महाराज परमार्थ करतोय आपण महाराज, पण परमार्थ डोळसपणानं करणं अत्यंतिक गरजेचं आहे. भाजी करायची तर ज्ञान पाहिजे का नाही? चहा करायचा
आता बाकीच्यात मीठ टाकावंच लागतं, बरोबर आहे की नाही? मग त्याला जरा रुची येऊन टाकलं तर, साखर टाकली तेवढंच मीठ टाकलं तर चालेल का नाही? नाही चालायचं का हो? अरे चहा करायला, भाजी करायला जर ज्ञान लागतंय, परमार्थाला ज्ञान नको? आणि डोळस परमार्थाला अत्यंतिक महत्व आहे. बऱ्याचशाच महाराज लोकांचं चालू आहे, ज्ञानाची काय गरज नाही, ज्ञानाची काय. आणि देव तरी कळायला पाहिजे, नाम कुणाचं घ्यायचं एवढं तरी कळायला पाहिजे, का घ्यायचं एवढं तरी कळायला. इथं सप्त्यात जायचं, का जायचं नाव सांगा, काय घरात काम नाही म्हणून? म्हणजे आपण काय करतो, का करतो हे कळणं अत्यंतिक. कारण का महाराज दादा, आपला जो संतांनी विचार सांगितलाय तो फलाखंड सांगितलाय. म्हणून त्या काळात शंकराचार्याने अनुबंध चतुष्टी लिहून ठेवलंय, घालून ठेवलेला आहे महाराज. अधिकारी, विषय, प्रयोजनांचा त्यांचा संबंध. अधिकाराला अत्यंतिक महत्व आहे महाराज. अनाधिकाऱ्याने जर आता मी कीर्तन प्रवचन करतोय, आता ठरवूया उद्या आमटी करायला चालेल म्हणता? नाही चालायचं महाराज. तिथले अधिकारी ठरलेले आहे, प्रत्येक क्षेत्रात महाराज अधिकारी ठरलेला. मग परमार्थात नको? परमार्थात अधिकाराला अत्यंतिक महत्व आहे. हा, यारे यारे लहान थोडं म्हटलंय तिने सुरुवातीला. हे बघ हा, पोरग शाळेला जायचं नाही म्हणून त्याला एक बिस्कुटाचा पुडा, गोळी, 4 आण्याचे पैसे देतात. कुठंपर्यंत? सुरुवातीला शाळेत जाऊ तोपर्यंत 12 वर्ष तिथंच, 12 वर्षापासून तिथंच का? वर्ग बदलायला पाहिजे, पुढची प्रगती व्हायला पाहिजे महाराज. 52 वारी म्हणते ते अजून महाराज काय पत्ता नाही. काय ठरवायचं नाव सांगा बघू. म्हणजे परमार्थात विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. डोळस परमार्थाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. आणि म्हणून याच्यासाठी सद्गुरूची, संतांची भेट होणं अत्यंतिक गरज आहे. मग ईश्वर काय करतो महाराज, हे 2 दिवस तुमची निवृत्त झाली ना, एक चित्तात तळमळ लागते आपल्या, कोणतरी महात्मा भेटावा, काहीतरी आपले असं येतो तो इकडे. आणि ऐकल्यानंतर थोडं थोडं श्रवण घडतं त्याला महाराज. कीर्तनात नसून दे, प्रवचनात नसून दे, अनेक मनात असा घटक निर्माण होतो, तो म्हणजे विवेक, आत्मानात्म विचार. संतांच्या संगतीत गेल्यानंतर विवेकाची जागृती होते महाराज. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे संत तिथे विवेका आसने केली. मग हृदय सद्गुरु जेने तरल संसार करू, म्हणून विशेष आत्या धरू विवेकावर. खरं का? विवेक हा महाराज मनुष्य जीवनाचा पाया आहे. परमार्थाला तरी विवेक हा कायम नेहमी जागा पाहिजे महाराज. विवेक म्हणजे आत्मा काय नाही ना अनात्मा काय. विवेकाचं लक्षण सांगत असताना सांगितले महाराज, आत्मा अविनाशी क्रिया रहित असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे, असा त्याचा निश्चय आहे, त्यालाच विवेक म्हटले महाराज. तो संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर जागृत होती. सांगतात महाराज, आत्मा कसा आहे, देव कसा आहे, सच्चित आनंद आडवय नित्य निरामय. संसार कसा आहे, असत जड दुःख द्वैत, जन्म मरण सट. संसाराचंही वेगळं करून लावतात ते, आणि परमात्म्याचंही वर्णन करून वर्गीकरण करतात महाराज. शास्त्राचं मंथन करून 24 विधान, 18 पुराण, पुढं काय घातलं? हा, तिकडं जायच नाही आम्ही. अरे रोज हरिपाठ म्हणतोय महाराज आपण, पण अरे एका तरी ओळीचं चिंतन व्हावं. सगळी ज्ञानेश्वरी वाचायची काय गरज नाही महाराज. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, काय 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 सांगितलं? अरे ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाद्या 4 सूत्र आहेत त्याच्यात, पुढे जायची गरज नाही महाराज. आणि 4 सूत्रांतर्गत सगळं वाङ्मय आहे. सगळं उलटापालटी करीत बसू नका महाराज. तुम्हा मला जेवढं औषध लागते तेवढं घ्यायचं का मेडिकल घालायचं? हा, आपल्याला मिळतंय तेवढं घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. समजा सांगायचा जरी प्रयत्न आला
आपल्याकडे सांगायची पाळी आली तर योग्य आहे त्याचा अभ्यास करावा. कारण का मला तिथनं इथं पत्र बोलवलंय तुम्ही काहीतरी कळतंय म्हणून का कसं म्हणून. हा, आता कळतंय ते कळत नाही ते सांगणं शास्त्राचं कर्तव्य आहे. म्हणजे यातलं काहीतरी मग संतांनी जे सांगितले ना, संतांचं जे मनोगत आहे ना, आणि त्याच्याही पुढं जीवाचं नेमकं कल्याण कशात आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हटलं ऐतापासून काढी ती ही तर देवनी वाढवी ती नाही का श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. तुमची आमची एकच माता माऊली आहे ती म्हणजे श्रुती माता. अहितापासून काढते म्हणजे संसारात जन्ममरण संसार म्हणजे बायका पोर नव. नाहीतर माऊली तुम्ही म्हणशील आता उद्या घरात जायचं का नाही, आम्ही संसार सोडा म्हणतात. संसार म्हणजे जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, याचं नाव काय आहे? संसार आहे. बायका पोरं हे प्रारब्ध आहे महाराज. आवडीनं करा, आवडीनं करा, पण गुंतू नका. संसार तसा तुम्हाला बाधक नाही, त्याची आसक्ती बाधक आहे. त्यातली काय आहे? आसक्ती बाधक आहे. कारण का मनुष्य शरीर आहे ना, त्याला खाणं पिणं पाहिजे का नाही? क्षुधा पिपासा त्याचे धर्म आहेत. तेवढं तरी कसं ना, भूक लागली अन्न पाहिजे, तहान लागली पाणी पाहिजे, अंगावर वस्त्र आणि निवारा पाहिजे. म्हणून जोडून या धन उदास विचारे वेच करी. पण गुंतू नका, मी माझं आणि मी म्हणू नका ना. कारण का आपल्या ह्याच्यात काय नाही महाराज. कारण का आपण एक दिवस आलोय, येताना काय घेऊन आलेलो का? येताना अगोदर घर बांधून गेलो मी आलोय नाही ना. आणि जाताना काय घेऊन जाणार नाही. मग आपलं काय आहे महाराज? आपलं आहे ते आपलं विसरलोय महाराज. आपलं नाही असं नाही, लक्षात ठेवा. म्हणून संसार म्हणजे जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं. प्रत्येकाला नको काय वाटतंय नाव सांगा? मरण नको आहे हो. प्रत्येक जीवाला भीती कसली आहे? अहो दुसऱ्याचं ऐकलं तर इकडं अटॅक येतोय. असं कसं झालं म्हणते, तिथंच हे बी जपते महाराज. एवढी आपल्याला मरणाची भीती आहे महाराज. पण जन्माला आलायच ना, जन्माला आलायच ना, उपजे ते नाशिले पुनर्पी. अरे 12 झाले मग 12वं. पण जन्माच्या मरणाला मारायचं आहे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. महात्मे काय करतात? मरण मारीचं औषध देतात, लक्षात ठेवा. हे सद्गुरूकडे खाता आहे महाराज. मग ईश्वर काय करतो? तुमची सेवा झाली ना, संतांच्या ठिकाणी घटक तयार होतो महाराज विवेकाचा. आणि विवेकातनं आलेलं वैराग्य पोषक आहे महाराज. कारण का विवेक वैरागी शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान ही साधना असायला पाहिजेत. आणि मग मुमुक्षुत्व, त्याला साधन चतुष्टय संपत्ती म्हटली महाराज. आणि ही संपत्ती घेऊन गेल्यानंतर सद्गुरूकडं तिथं प्रश्न उत्तर सुरुवात होती महाराज. आणि मग या जन्माला कारण काय? मी नेमका कोण आहे? मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. महाराज आपली ओळख झाली ना, प्रश्न मिटला महाराज. पण सहसा होत नाही. आमची ओळख आहे की कोणतरी दादा म्हणतोय, कोण बाबा म्हणतोय, कोण काका म्हणतोय. आम्ही देखील सांगतोय मी अमक्याचा अमक्याचा अमका. ही आमची ओळख नाही महाराज. ही ओळख नाही महाराज. ती देहाची ओळख आहे. देह काय खरा? देह संबंधी पसारा बुजगावानी नव्हे चोरा. रक्षणा भासो तसे. अरे देहाचं अधिष्ठान पण हवं. देह येणारा जाणार आहे महाराज. पण आपण येतही नाही जातही नाही. ते खरं स्वरूप आपलं आहे महाराज. आणि त्याची ओळख करून देण्यासाठी सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे महाराज. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्यकार्य होईजे, जसे मूळ चिंतन सहजे शाखा पल्लव संतोष येते. का महाराज? अरे गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान हाती दर्शन. म्हणून ईश्वर काय करतो? सद्गुरूची भेट घालून देतो महाराज. त्याच्याकडे खाता येते वेगळं. प्राणी कर्म सापेक्ष तू सृष्टीचा करताय महाराज. तुमचं आमचं जसं कर्म असेल तसं तसं त्यानं ती पुतळी बांधून ठेवलेली आहे.
आता आपण काय करायला लागलोय, त्याला सांगायची काय, मला कोणी बघितलं नाही म्हणते, होय नव्ह का? मला कोणी बघितलेलं, अरे तू म्हणतोस तोच तो आहे. कारण का त्यानं जागा सांगितल्या सर्वांच्या हृदयदिशी, मी अमुक आहे 80 बुद्धीसपुरी अहर्निशी ती वस्तू गा मी. मग आता कुणाच्या हृदयात नाही नाव सांगा बघू? सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे महाराज. काय त्याला सांगायची गरज आहे? अरे तो सर्वज्ञ आहे. तू कसा आहे? सर्वज्ञ आहे, सर्व काळ आहे, सर्वात आहे, सबराबरी तोच आहे. अरे सर्व तोच आहे, काय त्याला सांगायची गरज आहे महाराज? म्हणून तो तुम्हाला भोगायला येईल तसं देतो. पण तुमचं आमचं जर यथार्थ पुण्य असेल तर एखाद्या महात्म्याची भेट घालून देतो महाराज. नाहीतर महात्मा तुम्हाला हुडकीत येईल महाराज. हे बघा दादा, बागेत आंबा पिरू पिकला ना, राघूला बोलवायला लागते. बघा तरी राघू सहज हुडकीत येतो महाराज. तशी तुमची कर्माची साम्य दिशा होय विरेशा, त्यात सद्गुरू भेटे अपैसा. तुमचं कर्म उपासना यथार्थ झाली ना, तुमची संत सेवा झाली ना, विवेक वैरागी समाधी षडगी संपत्ती तुमच्याकडे आली ना, तुमच्या चित्तात एक तळमळ तयार झाली, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, 80 तुम्ही सांगा संत जन करा समाधान, कै बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगा होणी निमिष वडील माने. की ज्यावेळी तळमळ तयार होईल महाराज चित्तात, त्यावेळी सद्गुरूला हुडकायची गरज. नाहीतर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. देव होय गुरु. कारण का आपल्याला जो संसार आहे ना, बंद आहे, जन्ममरण आहे, ते स्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे महाराज. स्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे. आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे आपल्याकडे. स्वरूप म्हणजे तरी काय? तुम्ही मी 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 असं जे म्हणता ना, ते देह संबंधाने म्हणतो महाराज. पण देह घेतलेला आहे महाराज, आलेला आहे, एक दिवस तो जाणार आहे महाराज. असे कितीतरी देह आले आणि किती जन्म झाला. दादा जन्म कितवा तुमचा? साहेब तुमचा कितवा? नसं नका राहीना देहाचं. बारशापासून श्रेष्ठ कितवा? ताई साडी कितवी? गणित नाही जी दातारा. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. कारण का अनादी कालापासून आपण आलोय महाराज, आजकालचं नाही. अनादी कालापासून आपण आलोय महाराज. अनादी ही परंपरा मालिका चालू आहे महाराज. मग अनादी 6 पदार्थ मानलेत. ब्रह्म माया त्यांचा संबंध, जीव ईश्वर त्यांचा भेद, हे अनादी 6 मानलेत. त्यात अनादी अनंत ब्रह्म आहे, आत्मा आहे. अनादी आहे पण शांत आहे माया, आणि साधी शांत हे सगळे व्यवहार आहेत मला. म्हणून आपण कधी झालो माहिती नाही, झालो एवढंच. मग आता कधी झालो, का झालो हे बघण्यापेक्षा अंगावर वस्त्रावर डाग पडलाच कसा, कुणी पाडला, का पाडला, हे बघण्यापेक्षा डाग धुवून काढणं काय म्हणायचं आहे नाव सांगा? तू पुरुषार्थ आहे हो. पडला एकदा कळालं नव्ह का, तसं आपण एकदा जीव झालोय आलोय. कारण का आपल्याला वाटायला लागले ना, मी कोणतरी अमका तमका, सुखी दुखी, पापी पुण्यवान, जन्म मरण बंद मोक्ष कळतंय ना आपल्याला. आपल्याला वाटतंय का नाही दुःख नको सुख पाहिजे, त्यासाठी आपण कुठंतरी बंधनात आहे, आपल्याला कुठंतरी भ्रम झालेला आहे. हीच जीवदशा म्हणायची. मग आता ती निवृत्त करण्यासाठी कळलंय ना, आता कुठंतरी आपण सद्गुरूला शरण जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि मग त्यांना शरण गेल्यानंतर तुम्हाला ते स्वतःचं ज्ञान करून देतात महाराज. त्यांच्या पुतळीत काय नाही महाराज, आपल्याकडेच आहे महाराज. पण त्याचा आपल्याला काय पडलाय?
विसर पडलाय तुझा आहे परी तू. मग आता जागा चुकली, जागा जिथं आहे तिथं हुडकावं का बाहेर हुडकावं? आमचा परमार्थ कसा चाललाय ना सांगा. इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ, हे कर ते कर ते कर. कधी मिळेल म्हणता. काय आहे, आजीबाई सुईत बसली ती. आता त्या काय वाकडा शिवायच्या नाहीत हा. पहिले वाकडा शिवित्या होय की नाही. शिवीत बसवली तिथं वर बाहेरल्या ताईने काकी हाका मारली दूरदारी. ए बाहेर की अक्का गेली. अक्का बाई सुई तिथे ठेवली, बाहेर गेली. दुगीनी तपकिरी वडी तासभर बोलत बसल्या. तोर दुसरी आली, तोर तिसरी आली. जरा बोलणं त्यांचं वाढलं मला. एवढ्या जरा अंधार पडला, लाईट लागली. अगं सुई कुठं आहे म्हणली, ती लागली हुडकायला. कोण शिवीत बसलेली होती ना ती आता हुडकायला लागली कुठं, तिथं. सुई कुठं आहे का म्हटली आणि हुडकायला लागली मला. दुसरी बी ती म्हणली बघूया, म्हणजे तुला जरा आता दिसायचं कमी आलंय, मी बी बघतो म्हणली. तिसरी बी म्हणली मी बी बघतो. त्या चौघी बी हुडकायला लागल्या. गोत्याने फिरून राहिल्या. लाईट लागलेली होती. बरंच दिलं. दादांच्या सारखे आले. ताई काय हुडकता? सुई रे बाबा पडली हा. मग ते बी लागला हुडकायला. आता ह्या एवढ्या हुडीच्या म्हटल्यावर बघूया म्हटले, आपल्याला कुठं जरा डोळस आपण आहे, हुडकूया म्हटले. ते बी लागली हुडकायला. त्यांच्या लक्षात आलं एवढी जण आपण हुडकतोय, ज्या अर्थी गावत नाही त्या अर्थी कुठंतरी चुकली आहे वर्म. ताई सुई कुठं पडली? आज घरात राहिले का शिवित होत तिथं, मग इथं का हुडकालेली? लाईट आहे म्हणून. आता आणि 4 बायका जरी गोळा केल्या, नंतर 10 पुरुष गोळा केलं तर गावाला म्हणता देवा मला कधी गावाला ना सांगा. हा अरे तुझं आहे, तुझं पाचशे रात्रंदिवस आपल्या ठिकाणी आहे. नाही नाही त्याच्याशिवाय दुसरं काय नाही महाराज. पण त्याची ओळख होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि ही संत महात्मे कार्य करतात महाराज. संताकडे हे खात आहे का? अरे ते तेवढ्यासाठी जन्माला आलेत, अवतार घेऊन आलेत. त्यांना काय गरज नाही दादा. केवळ आणि केवळ आमच्यासाठी आलेत ते महाराज. आले तर काय लोकांचं काय बघता ना. मग ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पाया पडली का त्यांना त्रास दिला? तरी पण 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती म्हटली महाराज. तुमची आमची माणसं प्रेम करतात आहे, पण काहीतरी त्याच्याकडे मिळावं म्हणून. जोवरी चढण गा तोरी म्हणती माझा माझा, माहिती लहान थोर, जे सुखाची या काजा, आमच्या मालकासारखा मालकच नाही म्हणते. आणलं पाकिट की तसंच माझ्या हातात येत आहे म्हणते. आणि त्याला काय घरात नसून चालत नाही. एवढा हुशार आहे, एवढा आहे महाराज, सांगायची गरज नाही. सगळे येताना घेऊन येतोय. आणणारा तो आणि सांगणारी मालक कोण आणि गडी कोण. आणि त्यातनं एखादा बाजार चुकला ताई तर अजून अक्कल आलेली नाही म्हणते. आमची तरी म्हणती बाबा. प्रेम करतात, चांगला आहे, प्रेम करा एकमेकावर महाराज. पण तुमच्या आमच्याकडे ते खातं नाही, लक्षात ठेवा. आम्हीच बुडायला लागलोय. आहेत प्रेमाची देखील माणसं आहेत. पत्नी पतीला मानणारे आहे, आई वडिलांनी देखील सांभाळणारे आज लेकरं थोडी कसं नाही आहेत, एकमेकाला सांभाळणारे आहेत. सांभाळा चांगलं, व्यवहार म्हणून चांगला करूया, पण मुक्त करता येत नाही. माय बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संगी. संतांचे वचन वारी जन्म मरण, विष्टान भूक निवारण. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सजन सखे ही तू सुखाची मांडणी. एकला आम्ही दुःख भोगी, कुंभ पाक जातानी तेथे कोणे सोडविना एका सद्गुरू वाचून. काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजची कामे न दूर राहे. सोडविना राजा दिशीचा चौधरी आणि सोरे. तुका म्हणे तुझं सोडविल कोणी एका चक्र पाणी वाचून. देवाशिवाय सद्गुरूशिवाय तुम्हा मला जन्म मरणातून सोडवाना दुसरा कोणी नाही महाराज. म्हणून ईश्वराची सेवा, सद्गुरू सेवा करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज.
संसार करा, सोडायचा नाही, प्रारब्ध आहे महाराज. पण अवघाची संसार सुखाचा करीन, म्हणजे जन्ममरणातनं निघायचं, हा खरा संसार आहे. उपजेने निमणे ते सातती माने, याचं नाव संसार म्हटले. जन्माला यायचं, मरायचं, हे खरं मानणं, याचं नाव संसार आहे महाराज. हे काय प्रारब्ध आहे महाराज. आणि जोपर्यंत तुमचं प्रारब्ध भोगून संपलं की संचित पाठीमाग आहे, ते अनेक जन्म घेऊन आलेला आहे महाराज. संचिताला टेका महाराज अज्ञानाचा आहे. जोपर्यंत अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत आपल्या वासना निवृत्त होत नाहीत महाराज. आणि वासनेच्या पोटी जन्म घेणे लागले. आणि संचित तसंच असतं महाराज. कारण का तुमच्या आमच्या ते क्रियमान घडते. क्रियमान झाली की परत संचिता जातं आणि पुढे कुठेतरी जन्म घ्यावा लागतो. आणि तसं वासना निर्माण होतात महाराज. आणि हे जर घडायचं असेल महाराज, संचित जर जाळायचं असेल तर अगोदर अज्ञान निवृत्त व्हायला पाहिजे. अज्ञानाचा टेका त्याला आहे. अज्ञान जळालं ना, संचित बाधित होतं महाराज. आणि प्रारब्ध आलेला भोगून तो संपवतो. असवायचा कोठे आठवच नाही, देहीची विदेही भोगू दशा. भगवंताने देखील म्हणले, ते वर्तत दिसती देही, देही ना माझ्या ठाई मी समग्र असे तयाची हृदय म्हटले महाराज. ते तुम्हा मला व्यवहारात दिसतात महाराज, संत महात्मे, पण ते व्यवहारात नसतात. कमळाचं पान पाण्यातच असतं, फूल पान, पण भिजत नाही. तसे ते या संसारात असतात महाराज, दिसतात तुम्हा मला, पण देवाच्या ठिकाणी असतात, स्वरूपाच्या ठिकाणी असतात महाराज. असवायचा कोठे, हो हो, या अवस्थेवरती असतात महाराज. आणि म्हणून ते आपलं कार्य करतात. आपुना सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ. कारण का त्यांना माहिती आहे याला कुठला आजार झाला आहे, याला कुठला रोग आहे. स्वस्वरूपाचा अज्ञान हा खरा बंद आहे, हे खरं दुःख नाही महाराज. आणि ते स्वरूपाचं ज्ञान यथार्थ करून देतात महाराज. हा देह तू नाही, हा देह आलेला आहे, हा स्थूलही आहे, याला अन्नमय कोश म्हटले महाराज. याच्या आत एक देह आहे. मला जरा टायमिंग सांगा. हा काय सांगणार नव्ह काय, कारण का टायमाची मला हे दिलेली आहे, आणि टायमाच्या पुढे जायचं काय, तरी पण विनंती करतो महाराज. हा स्थूल देह आहे महाराज, याची अन्नानं निर्मिती होती. आपली वासना येतात, वासना घेऊन जातो. इथनं गेला की पुढच्या जन्मात हा देह इथं पडतो. सूक्ष्म देह म्हणजे वासनात्मक देह आहे महाराज. हा स्थूल देह आहे, याच्या आत आहे तो सूक्ष्म देह आहे. आणि त्याच्या या दोन्हीला कारण असलेला कारण देह हा स्थूल देह आहे महाराज. हा अन्नमय कोश आहे, याची अन्नात्म उत्पत्ती आहे. अन्नात्म उत्पत्ती म्हणजे जीवितनं गेला ना की जलात जातो, जलातनं मेघात जातो, मेघातनं खाली येतो, खाली आला की पृथ्वीत जातो, पृथ्वीत जे कण आहेत ना त्याच्यातनं तो उगवून चाळीतनं भातातनं याच्यातनं वर येतो. तुम्ही आम्ही अन्न खाल्लं ना, अन्नद्वारा तो पुरुषाच्या याच्यात जातो. पुरुषाच्या ठिकाणी रेतद्वारा नव्हतो, पुरुषाचं रेत महाराज स्त्रीच्या याच्यात जातं, आणि तिथं त्याचा मनुष्य रूपानं पिंड तयार होतो. हे वासनात्मक देहाचा फिरत राहतो महाराज. म्हणजे ते सूक्ष्म शरीर ना, हा देह इथं पडतो, पण ते सूक्ष्म शरीर जे आहे ना तो 16चा संघात आहे, 17चा संघात आहे महाराज. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतकरण घातलं तर 16, मनबुद्धी घातली तर 17, अंतकरण चतुष्टी घातलं तर मनबुद्धी चित्ताहंकार 19 होतात. तो वासनात्मक देह आहे महाराज. आणि तो प्राणद्वारा बाहेर जातो. आणि जिथं तुमचं पुढचं कार्य असेल, म्हणजे पुढचा जन्म जिथं असेल तिथं तो प्रवेश करतो महाराज. आणि त्या दोन्हीला कारण अज्ञान आहे स्वरूपाचं, त्यालाच कारण द्यायचं म्हटलेलं आहे महाराज. मी याची जागृती आहे महाराज. हा देह आलेला आहे, हा देह जाणार आहे, आलेला एक दिवस हा जाणार आहे. आत्मा आलेला नाही, जात नाही. आता ह्या देहाचं प्रकाशन करणार आहे तो. जागृती या देहाची अवस्था आहे. या जागृतीद्वारा, या नेत्रद्वारा पंचज्ञानेंद्रिय घटपटादी व्यवहार करतो, त्याला विश्वास म्हटले महाराज. इथला प्रकाशन करणारा आत्माच आहे तो, पण विश्व ही त्याला संज्ञा, विश्वात्मक ईश्वराच्या याच्यातून तो झालेला, याच्याशी संलग्न असणारा, म्हणून त्याला विश्व हे नाव दिलेलं आहे महाराज. आता हा जे आपण झोपलो की स्वप्न पडतं, आपल्याला पडतंय नव्ह का, मला तरी पडतंय. आता स्वप्नात
स्वप्न बघत असताना ही डोळे नसतात, तिथं लगीन लागतंय, पण ती इथली बायको नसती तिथं. तिथं बी बायका पोरं लगीन वराड किंवा पंढरपूर घेऊया, स्वप्नातलं काय बाजार असेल तो. या जागृतीतला बाजार तिथं नाही, पण जागृतीसारखाच आहे का नाही? हां, जसं जागृतीत असतं व्यवहार, तसा स्वप्नातली जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत जसा जागृतीला व्यवहार होतो तसा तिथला बी व्यवहार अनुभवाला येतो. स्वप्नात सत्यच वाटतो महाराज. आता ज्या स्वप्न दिसतची लटिके म्हटलंय, जागरी होय ठाऊके. दिसताना देखील कसं आहे ते लटकं म्हणजे खोटं आहे, पण जाग झाल्यानंतर कळतंय. हो, का जागा झाल्यावर त्या बायकोला हुडकायचं होते रात्रीच्या, नाही ना काय, किंवा तुम्हाला पैसे लागतात, किंवा काय युवायाला असेल जावयाला असेल काय तुम्ही म्हणशीला ते असू दे, किंवा पंढरपूरला गेलेला असेल त्या गाडीतलं आता जागा झाल्यावर त्या गाडीत माझं अंक राहिलं म्हणून जायच नाही सा. कारण कधी जागा झाल्यावर मिथ्या असं म्हणजे स्वप्न खरं नाही असं आपल्याला जागा झाल्यावर वाटतं. म्हणा तिथलं प्रकाशन करणारा कोणतरी आहे, म्हणजे इथलंही प्रकाशन करणारा होता, इथला देह तिथं नाही, लक्षात ठेवा. आणि तिथला देह इथं नाही. आता दोन्ही देहात व्यवहार आहे. आता इथला देह करणारा विश्व त्याला म्हटले, व्यवहार करणारा, त्याच्याशी जाणणारा, तिथला तिथला व्यवहार करणारा, तिथलं ज्ञान करून घेणारा, त्याला तैजस म्हटले महाराज. आत्मा तोच आहे, पण त्या अवस्थेनिमित्तानं त्याला एक तिथं संज्ञा दिली आहे. आणि हा जागृती नाही, स्वप्न नाही, सुषुप्तीत गाढ झोप असते का नाही, तिथं इथलाही व्यवहार नाही, तिथलाही व्यवहार नाही, पण काय जाणत नव्हतो, सुखाने झोपलो होतो असं जागा झाल्यानंतर आपण सांगतोय. म्हणजे तिथंही कोणतरी एका प्रकाशन करणारा आहे. म्हणजे आपण तिन्ही काळात आहे, तिन्ही अवस्थेत आहे. जागृतीत आपण आहोत विश्वरूपानं, स्वप्नात आहोत तैजस रूपानं, आणि सुषुप्तीत आहेत कारण रूपानं, प्राज्ञ म्हटले त्याला. आणि त्याच्या पलीकडे एक चौथी अवस्था आहे तुरीय गा म्हणून, साक्षी भावानं तिथं आहे. आणि ते खरं आपलं स्वरूप आहे. हा देह नाही, हा देह आता आहे आणि उद्या, स्वप्नात नाही, स्वप्नातला देह इथं नाही, म्हणून हे मिथ्या आहे. बरं, आता स्वप्न मिथ्या का? जागा झाल्यावर राहत नाही म्हणून. मग आता जागृती कुठं स्वप्नात आहे? अरे बाबा, स्वप्न मिथ्या म्हणून सांगायची गरज नाही, हे स्वप्न आहे सांगायची गरज आहे. हे दिसत्याला स्वप्न आहे ही सांगायची गरज आहे. तुम्हाला मला स्वप्न वाटत नाही, त्या स्वप्नाला अविद्या निद्रा हे कारण आहे, बरोबर आहे. ते स्वप्न कधी पडतं? झोप आल्यानंतर, म्हणजे निद्रा हे त्याला कारण आहे. तसं या स्वप्नाला स्वरूपाचं अज्ञान ही निद्रा, म्हणून हित म्हणतात उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा चुकवा व्यथा जन्माच्या. जन्माला यायचं मराठी व्यथा चुकवा. पुढे काय वाटलं? धनदारा पुत्र जन बंधू सोयरे सर्वही मिथ्या. मिथ्या म्हणजे काय? दिसतंय पण खरं नाही. रजूवर बसलेला सर्प दिसाला, पण रजूचं ज्ञान झाल्यानंतर नाही. रात्री स्वप्नात दिसालं सगळं, पण जागा झाल्या. तसं ब्रह्म साक्षात्कार झाला ना, आत्मसाक्षात्कार झाला ना, त्यावेळी तुम्हाला हे मिथ्या म्हणून सांगायची काही गरज नाही. ती जागृती आली ना, आणि ती जागृती आणून देणारे संत महात्मे आहेत महाराज. तू हा देह नाहीस, तो देह नाहीस, तू देह नाहीस, या तीन देहाचं तू अधिष्ठान आत्मरूपानं, आत्मा तू ब्रह्म आहेस. तत्वमसी महावाक्य हे त्यांच्याकडे एक विशेष आहे महाराज. जर आपल्याकडे अधिकार असेल, श्रवण झालं असेल, श्रवणानंतर मनन झालं असेल, मननानंतर निधी द्यायचं लागला तरच आहे सगळं, लक्षात ठेवा. कारण का श्रवण तरी व्हायला पाहिजे, कारण का महाराजाचं डुचकीवलं जात आहे. हो, डुचकीच येत नाही, काय कळत नाही म्हणतात. बायकून सांगितलेलं कळल्याशिवाय राहत नाही, कारण का रोजचा अभ्यास आहे तो, तिचा रोजचा अभ्यासच आहे महाराज. तिला काय नवीन सांगायची काय गरज, पाठांतरच केलेलं असतंय. जरी नोकरीला जायला येत तिट्या पात्र काय सांगितले तिनं, त्याची पूड सांगितली, या सौदा सगळा सांगितला आहे. मग त्यात आणि काहीतरी वासाचं ती डबी आणायला
सांगितली आहे ती सांगताना सांगते तुमच्या टाळक्यात राहत नाही आता काय करा लिहून घ्या. तिथलं लिहून घेते पण हिथलं मात्र लिहून घेत नाही का कारण का हिची काही गरज वाटत नाही. आणून देऊ नका असं मी म्हणत नाही खाऊ नका म्हणत नाही महाराज पण सोडविणार हे आहे जन्म मरणातनं. आपल्या जन्म मरणात सुटायचं ना त्याच्यासाठी महाराज संतांच्या वचनाला अत्यंतिक महत्व द्या. संतांचं वचन वारी जन्म मरण म्हटले महाराज. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा व्यापार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो का. अरे कालचा दिवस गेला कधी कळलं का कधी कळलं का. झोप लागाय नसायला पाहिजे महाराज. जाता जाता माणसं मरायला आमचं विज्ञान जसं सपाट्यानं चाललंय तसं काळाने बी आपला सपाटा चालवलाय. तिथनं गेला तर मेला तिथनं गेला तर मेला. बरं त्याच्यासाठी काय नोटीस येते तुम्हाला पत्र बित्र येते त्याचं काय नाही का आपण घेऊन आलोय आपल्याला माहिती नाही एवढं. ज्या क्षणी महाराज तुमचा मृत्यू ठरलेला असेल त्या क्षणी त्या काळात तो तिथं जातोच महाराज. ते कळत नाही एवढंच महाराज. पण एक दिवस आपल्याला जावावं लागणार. देह जाणार जाणार याची काळोबा खाणार. पण मनुष्य जन्म आहे तो श्रेष्ठ आहे. तुम्ही इथनं काय पुढे घेऊन जाईल तसा बाजार पुढे होणार. मुरगुडच्या बाजारला गेलो ना इथनं काय घेऊन जाईल तसा बाजार होणार का नाही. तसा पुढच्या जन्माला जे जायचं आपण महाराज त्यातलं भांडवल आता ह्या जन्मात घेऊन जाता येतं मनुष्य जन्मात करता येतं रे महाराज. जर महाराज अधिक पाप झालं तर पशु पक्ष्याकडे जातो. अधिक पुण्य झालं तर देवाधिकाकडे जातो. आणि पाप पुण्य समान होऊन सद्गुरूची भेट होऊन 2 दोष निवृत्त करून 3ऱ्या दोषासाठी जर सद्गुरूकडे गेला किंवा अनन्य भावाने ईश्वराला शरण गेला दोन्हीकडे आहे. काया वाचा मने 4 दोष निवृत्त व्हायला पाहिजेत भक्तीतले देखील महाराज. साचार्य दोष आहे दांभिकपणा आहे. आमच्याकडे असतं याक धावतं याक देवळात नाही काय रामकृष्णारी 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 म्हणतच सुटते. लोकांना वाटतं काय महाराज बाबा अरे 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 फोटो काढून घ्या आणि पाठवा त्या जाहिरातीला. म्हणून का असं नाही महाराज काय जगाला लावायचं आहे महाराज. हात असावं महाराज बरोबर आहे ताई हात असावं महाराज. रामकृष्णारी राहत असं कारण का अजपा जप उलट प्राणाचा म्हटले. तुम्हाला रामकृष्णारी म्हणायला सांगितले सातत्यानं कुणाचं तरी काहीतरी वाणीनं होऊ नये. हिनं असलं केलं तिनं तसलं केलं हे म्हटलं की वाणीला काय होतो दोष लागतो. अधिक तिने केलेलं पाप आपल्याला निम्म भोगायला लागतं. हे तर कळत नाही आपल्याला. त्याच्यासाठी रामकृष्णारी साधारण असाधारण पापनिवृत्त होतात महाराज. नामस्मरण घ्यायला कुठेही अडचण नाही कसलीच अडचण नाही. फक्त घ्यायची इच्छा असायला अडचण तेवढीच आहे का. काही दिवसभर आपण बोलतोय का नाही. आता देवळात आलायचा रामकृष्णारी किती वेळा म्हणतात सांगा तुम्ही. आणि म्हणत असेल तर मी तुम्हाला साष्टांग लोटांगण घालतो. म्हणा म्हणत नसला असा तरी म्हणा. झोपताना एक लक्षात ठेवा झोप लागोच तो रामकृष्णारी म्हणा. उठताना रामकृष्णारी म्हणतच उठता. आता हे कसं होईल माहिती आहे काय उठताना रामकृष्णारी तुम्ही म्हणत उठला झोपताना म्हणत म्हणत झोपला असा तर उठणार बरोबर आहे. हा कारण का जे भाव घेऊन असतो त्याच भावाने उठतो. सकाळी लवकर उठायला पाहिजे बाळ्या पाण्याकडे जायला पाहिजे. सकाळी उठताना तसंच म्हणते बाळ्या पाण्याकडे गेलास काय आता उठ बघ 5 वाजले रात्रीच एकदाच जापडते बाळ्या गेलास काय आबा अजून वेळ आहे झोपा. माझा मी जातो तुम्ही झोपा. आबा कुठला झोपतोय बाबा कारण का आबा त्यो जप करेल कारण का बाळ्याच्या अगोदर दुसरा बाळ्या गेला तर. आणि माणसं दिलंदर आहेत दादा कामाला लावत्यात. आम्ही आता इथं जाताना कधीतरी मला 12 वाजता 1 वाजताय पाणक्या सांगून गेलेला असतो ताई महाराज झाले की तेवढं काय करा पाण्याची पाळी आली म्हणून सांगा तेवढं. बायको काय करते माहिती आहे काय बॅटरी खोरं खुरप सगळं आणून उशाला ठेवते नव झोपा खरं. आता झोपा खरं म्हटल्यावर काय पुढचं सांगायची काय गरज
नाही उठतंयच महाराज. तवा झोपा म्हणती काय बघा. राहून द्याच्या दिवस पाण्याचा फेर, रातभरात आलायचा फेर एवढ्या फिरून 80 कळवळ्याची जाती ही. हा, आणि तरी म्हणते तिच्या मनात काय नाही. आणि हरिपाठ चालू झाला, जरा पाऊस लागायला लागला, कुठं जाता पावसात न, माझ्या अंगावर काटा मारायला लागलाय म्हणते. आजच्या दिवस म्हणतात कोणतरी, तिकडे जाऊ देत नाही, इकडे घालवल्याशिवाय 80 कळवळ्याची जाती. आणि हे बी तिथंच म्हणतंय बघा, दुर्गे दुर्गड भारी संसारी, तिलाच आरती करीत बसतोय. अरे तिला घालवू नका, मारू नका, सोडू नका, पण देवाचं चिंतन करा महाराज. रामकृष्ण हरी म्हणा, सगळे दोष निवृत्त होतील महाराज. दोष निवृत्त झाले की ईश्वराची प्राप्ती होतेच महाराज. आणि ईश्वर साक्षात 4 कृपा संपादन करायला पाहिजे. आता पहिली ईश्वर कृपा व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी निष्काम कर्म उपासना व्हायला पाहिजे, सद्गुरूची भेट व्हायला पाहिजे, ही दुसरी कृपा आहे महाराज. सद्गुरूंनी शास्त्र सांगितलेलं आकलन व्हायला पाहिजे, शास्त्र कृपा व्हायला पाहिजे. आणि सगळ्याचं धारण करणारा अहम ब्रह्मास्मी धारण करणारं जे अंतकरण आहे महाराज, त्याची कृपा सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. बुद्धिनिशी आत्मज्ञान, ब्रह्मरूपी भावना, आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी महाराज. आणि या 4 कृपा संपादन करण्यासाठी परमार्थ रात्रंदिवस करणं जबाबदारीनं गरजेचं आहे महाराज. धन्य आहे आज एवढे मौल्या जमल्यात, एवढे हे जमल्यात, भाग्यवान आहे. पण एवढ्यावर थांबत नाही महाराज. रोज आपल्या चिंतनात थोडं काचना अभ्यास म्हणून करणं अत्यंतिक. कारण का अनादिकालाचे संस्कार आहेत ते चित्तावर आहेत, हृदयावर, अंतकरणात आहेत, आणि ते घालवू नये याचं नाव परमार्थ आहे. आत्मा स्वयंसिद्ध आहे. हो, आत्मा तुम्हाला काय कुठनं आणायचा नाही. देव तुम्हीच आहे. देवची बरी तुका म्हणे खरे तुम्ही आहे. देव तुम्हीच आहे महाराज. फक्त देव कळवून घ्यायचा महाराज. देव कुठनं आणायचा नाही. आणि आणल्याला देव राहत नाही. हो, आणतात का नाही तुमच्या इथे देव, आणतात का नाही हलकी आवाज होऊन. हां, आता आई ये म्हणतात, मग आईने येऊन जरा काहीतरी सांगितलं की मग आई बोल म्हणतात, सांग म्हणतात. आई बी म्हणते, त्यालाच म्हणते लेकरा, कुणाला ते आई सांग म्हणते ते. आणि त्याला म्हणजे लेकरा संभाळ रे, बघ तुला काय सांगितलं तर नाही, आई चुकलं म्हणते. काय देवा. आणि आता जावा देवा म्हणतात. यो देव आमचा नाही असला महाराज. चंद्री हिंद्री दैव होते, कोण पुदी होते की ते म्हटले महाराज. अरे देवदेव म्हणून कशाला पाठीमागा लागला महाराज कुणाच्या तरी. अरे देवाची बरी तुका म्हणे करे तुम्हीच देव आहे महाराज. चैतन्य रूपाने ना सर्वांच्या हृदयात जे चैतन्य रूपानं जे आहे ना तेच आहे महाराज. नाही सर्व नटलाय तोच नटलाय महाराज. विठ्ठल विस्तारला ज्यांनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानशी. पण हे कधी आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर किंवा देवाच्या आत्मत्वानं भेट झाल्यानंतर. देवाच्या साक्षात्कार झाला तरी तुम्हाला समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राहू ज्ञानिया तोच इकडंही होत आहे. आणि विश्वची माझे घर 80 मती जयाची स्थिर किंबहुना चर आपण तया ही वरी पारता माझ्या भजनी असता तया मी माता कुठं करी. म्हणून आपल्याला भगवंतानं मनुष्य देह दिलाय. आपण भाग्यवान आहोत महाराज. कारण का मागुती ह्याची जन्म पावशी मुगेले सुख दुःख जाणशी येतो न घडेले सायाशी कार्य जाणून आनंद महाराज. आपल्याकडे एक बुद्धी नावाचा अंक दिलाय. दिली इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नाशे जोपन भोरू बहुदुःख. म्हणजे जन्म मरणात सुटण्यासाठी मनुष्य जन्मात जे करता येतं महाराज. म्हणून घातलं येतं तैसे येण्याची शरीरे बरोबर आहे. तैसे येण्याची शरीरे या शरीरा येणे सरे. या जन्माला जा त्या जन्माला जा ते सरक किंबहुना यरदारे शिरापडे. अनेक जन्मात आपण यरदाऱ्या करत आलोय महाराज. त्या जर सुटायचे असेल तर याच देहानं याच देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा हे या मनुष्य देहात करता येतं. आणि तो भगवंतानं तुम्हाला दिलेला आहे. फक्त वेळ लावायचं नाही. कारण का आयुष्य आपल्या हातात. आयुष्य जात आहे पहा. काळ दपत असे महा
कुणाचा घोरवा? स्वहिताचा घोरवा हे ते नातवाचं कसं होतंय काय की नातून ते आबा आमचा मी बघताव जावा देवळाकडे. ध्यानी राहा श्री हरीच्या महाराज. कारण का आपुल्या पण करा सोडवून संसार बंधन. मला ताप आलाय काय तुम्हाला इंजेक्शन देऊन चालेल का? मला ताप आलाय मलाच इंजेक्शन द्यायला पाहिजे, मीच गोळ्या खायला पाहिजे पण ते मीच सांभाळायला पाहिजे. तसं बंधन आपल्याला आहे. आपणच देवाला शरण जायचं आणि सद्गुरूला शरण जायचं आणि त्यांच्याकडनं काही चार शब्द ऐकायला मिळतील. त्याचं श्रवण झालं की मनन करायचं, मननानंतर निधिध्यास करायचा, तर तो पदार्थ शोधन करायचं आणि आपल्या ठिकाणी एक आत्माकार वृत्तीचा धारा ठेवायची महाराज. त्याला अभ्यास म्हणते महाराज. ते एक दिवस होईल ना, एक दिवस. कारण का ध्यास लागला ना त्या भिंगुरटीचा त्या आळीला ध्यास लागला. आळी त्या भिंगुरटीने आणून ठेवलेली होती. भिंगुरटी म्हणजे ती याय कुंभारी ही माशी आहे, ये आळी आहे. तिने एक आळी आणून ठेवली. ती मेल्याशिवाय खात नाही. ती आली की तिला टोचायची. त्या आळीला त्या भिंगुरटीचा ध्यास लागला आणि सरताना ती आळी काय झाली, भिंगुरटी होऊन उडून गेली. आता आळी होती का भिंगुरटी होती? आळी होती. मग आपण महाराज देव चैतन्य रूप आहोत. कारण का सच्चित आनंद आदोय आपलं स्वरूप आहे महाराज. लक्षणात साम्यत आहे. जसं ब्रह्म आहे, जसा देव आहे, तसंच आपलं चैतन्य स्वरूप आहे महाराज. आणि तेच चैतन्य आहे. देव वेगळा आणि जीव वेगळा नाही महाराज. तुका म्हणे कोटे जीव निराळा महाराज. जीव वेगळा नाही. फक्त आपण काय करायला पाहिजे, ईश्वराला सद्गुरूला शरण जायला पाहिजे आणि देहात्मबुद्धी काढायला पाहिजे. देहात्मबुद्धी गेली की आत्माकार बुद्धी होते. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचा बाध होतो. तसं आत्मज्ञान झाल्यानंतर संसाराचा नाश नाही, बाध होतो. आणि त्यानंतर संचित जळून जातं, आलेले भोगून संपतो. आणि मग प्रारब्ध संपले हा देह पडला की ते चैतन्यमय होतं मला. दुसरीकडे येत जात नाही. म्हणून तैशी येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे शिरापडे. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, सद्गुरू चरणी, पांडुरंग चरणी अर्पण करून, तुमच्या सर्वांच्या चरणी, झोपलेलं जरी असेल तरी त्याच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं कुंडलिका वरदारी विठ्ठल